डॉक्टर होण्याचं स्वप्न, त्यासाठी दिवस रात्र अभ्यास, 3 वर्षांचा संघर्ष. पण या संघर्षात एका विद्यार्थ्याला या सगळ्या प्रवासाची मोठी किंमत मोजावी लागली आहे. नीटच्या तयारी दरम्यान एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात नेमकं काय घडलं, जेव्हा वैयक्तिक आयुष्यात आलेल्या खडतर परिस्थितीवर मात करून सुद्धा नीट परीक्षा या विद्यार्थ्याने दिली आणि त्यानंतर नीटचा पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा रद्द होते, तेव्हा एका विद्यार्थ्याच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो, बघा रिपोर्टमधून. नीट परीक्षा डॉक्टर होण्याचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकासाठी वैद्यकीय क्षेत्राचं दार उघडणारी चाचणी. पण गेल्या काही दिवसात याची चर्चा होते ती पेपरफुटी प्रकरणामुळे. एकीकडे ही परीक्षा पास होण्यासाठी काहींनी गैरमार्गाचा अवलंब केला, तर दुसरीकडे अनेक वेदनांशी झुंज देत या परीक्षेला सामोरं जाणारा एक विद्यार्थी, लातूरचा विश्वजित तेलंगे. गेले 3 वर्ष विश्वजित नीट परीक्षेसाठी अहोरात्र अभ्यास करतोय. आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष, अभ्यास तर करावाच लागणार. पण सततचा अभ्यास आणि यामुळे आरोग्याकडे झालेलं दुर्लक्ष यानं विश्वजितच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. त्यामुळे डॉक्टर बनून दुसऱ्यांच्या व्याधी दूर करण्याचं स्वप्न बघणाऱ्या विश्वजितलाच वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासलं. उपचारासाठी रुग्णालय, डायलिसिस, औषधं आणि त्यासोबत वेदनांचा प्रवास सुरू झाला. पण एवढं घडूनही त्याने हार मानली नाही. त्याच्या आजीनेच त्याला आपली किडनी देऊ केली, त्याला नवजीवन दिलं. पण एवढ्या संकटातही विश्वजित आपलं स्वप्न विसरला नाही. एकीकडे जीवन मरणाची लढाई सुरू असताना अभ्यासाची कास त्याने सोडली नाही. त्यानं अभ्यास केला आणि नीट परीक्षा दिली. पण पेपर फुटल्यानं हीच परीक्षा त्याला पुन्हा द्यावी लागणार आहे. करणारे लोक करत राहणार, आता आपण फक्त भोगायचंच काम राहिलं याच्यामध्ये. आपल्या हातात फक्त कष्ट करणंच आहे ना. बाकीचे लोक, त्यांच्याकडे आहे पावर, ज्याच्याकडे आहे पैसा, ते निघून जातील पुढे. मी फक्त एवढंच म्हणेन की माझं जे देह मी ठरवलंय, मी त्याला पूर्णच करून राहणार. काही हो, मग ते पेपर फोडतील, ते काही करतील, पण मी माझं देह पूर्णच करणार. किती वर्षापासून नीटची तयारी करत होता? मी 4 वर्ष, 12वी धरून मी 4 वर्षापासून करतोय. पण 3दा पण पेपर फुटला मला. रिपीटर्स मध्ये फुटला, सेकंड रिपीट मध्ये, आणि आता थर्ड तर हे माझं आजारामध्येच गेलं. आणि यावेळेस पण पेपर फुटला. विश्वजितचे वडील संतोष तेलंगे हे छोटासा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यात किडनी उपचारांवर मोठा खर्च झाल्यानं कुटुंब आर्थिक संकटात सापडलंय. पण ते याही स्थितीत मुलाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. पण जेव्हा मुलं एवढी आव्हानं पार करून परीक्षा देतात आणि नंतर पेपर फुटल्यानं परीक्षा रद्द होत असेल, तर हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय. आज माझ्या लेकराचं तर नुकसान तुम्ही कोणीच भरू शकत नाही म्हणाला, गव्हर्नमेंट सुद्धा नाही. फक्त याचं एकमेव कारण म्हणजे तुमच्या या गलत कारभारामुळं हे माझ्या लेकराचं नुकसान आहे. मी आज गव्हर्नमेंटला ज्या विचारू शकतो, जर्मनला मी म्हणू शकतो की तुमच्यामुळे आहे. मी एकमेव त्याच्यामुळं म्हणतो. कारण हा माझा मुलगा जिद्दीला पेटला, मला काबर पडत नाहीत म्हणत गेला. पाण्याकडे दुर्लक्ष झालं, त्याने 14 तास एका जागी बसून त्याची खुर्ची दबत गेली काय, आणि तो आज किडनी रिकामी झाली. ह्याच्यावर मोठा आजार काय जगात सांगा तुम्ही. एका बाजूला नीट पेपर फुटीमुळे संपूर्ण प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. पण दुसऱ्या बाजूला या गोष्टींचा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कसा फटका बसतो, त्याचं मन विषण्ण करणारं हे उदाहरण. आजारपण, वेदनेशी झुंज देत विश्वजित पुन्हा जिद्दीनं परीक्षा देतोय. पण अशाच विद्यार्थ्यांच्या मेहनत, परिश्रम, त्याग, संघर्ष आणि वेदनेसोबत केलेली प्रतारणा म्हणजे पेपरफुटीचे प्रकार होय. आता विश्वजितनं डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलंय. पण यापुढे अशा स्वप्नांवर पेपर फोडत कुणी वरवंटा फिरवणार नाही याची काळजी सुद्धा व्यवस्थेनं घेणं अपेक्षित आहे. वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर.